आयुक्तांची भेट घेतल्यानंतर काय चर्चा झाली आहे? तुम्ही या प्रकरणाचा फॉलोअप घेतला होता. आजच्या चर्चेमध्ये काय काय काल जो विषय झाला त्याच्यासाठी मी खरं आजच सांगणार होतो सगळे बोलले की आज आम्ही सगळ्यांना भेटायला येणार होतो, पण आयुक्तांची पण वेळ मिळाली, मी त्यांना पण भेटायला आलो. माझं म्हणणं आहे की हे जे इतर पक्ष असतील आमच्या कामांमध्ये अडथळे टाकतात, दुसऱ्यांदा झालंय आणि त्याच्यामुळे ते सत्य नसतील तरी कितीही प्रेशर टाकलं तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मी आलो. मी आपल्या मुलांच्या मागे उभा आहे कारण ते उत्तम काम करतात. मला वाटतं युनिट स्थापण्यापेक्षा एक उत्तम कार्यक्रम असू शकतो. तिकडे तुम्ही विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचता, त्यांच्या काही अडचण असेल महाविद्यालयाची तुम्ही सोडवून घेऊ शकता. त्याच्यामध्ये जर येऊन अडथळ टाकलं, तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घालणार. ऍक्शनला रिॲक्शन ही येणारच. आणि एवढंच मी सांगायला आलोय, आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही, पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे. पॅम्पलेट तुम्ही दाखवले, मात्र तुमच्याच विरोधात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. कुठेतरी ट्रेसपासिंग काय कारण आम्ही समोर मी ज्यांच्याशी बोलतो ना त्यांच्याशी बघून बोलतो. मला माहिती आहे तुम्ही जेवढं आहे तेवढं रेकॉर्ड करा. तुम्ही नाही मी काल जसं एक आम्ही त्यांचं ऑफिस बंद केलं, त्या ऑफिसला टाळा लावलं. ते बोर्ड घालतो तर त्यांच्या पुण्यामधले सगळे ऑफिसेस बंद होते, तसे त्यांचं काम चालू नाही. दुसऱ्यांच्या मध्ये येण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करावं एवढीच माझी पोस्टर ज्या पोस्टर आहेत आपल्याकडे ते मुलं कोणात बघून ते जर त्यांची निघाली तर मला साहेब ज्या पोस्टरवरनं वाद झाला त्या पोस्टर बाबत सकाळपासून काल चर्चा सुरू होती दोन्ही संघटनांमध्ये. त्यानंतर ओबीपीचं म्हणणं आहे का आम्ही तो पोस्टर लावलाच नाही, तरी देखील आमच्या कार्यालयात येऊन आक्रमकपणे असं आंदोलन केलं गेलं. मग ह्याच्या पुढे कुठचाही कार्यक्रम असेल त्यांचा आणि आम्ही तिकडे बॉयकॉट एबीव्हीपी लिहिलं आणि जॉईन एमएनएस लिहिलं आणि आम्ही बोललो आमचं नाहीये तर चालणार आहे. त्याच्यामुळे ती मुलं कोण आहेत आपण बघू. ह्याच्या पुढे झालं तर ह्याच्या पुढे आमची अशीच रिॲक्शन मिळणार. सहकार्याने त्यांचं ऑफिस बंद पडलं, टाळं लावलं तिकडे. ते टाळं आधीच लागायला पाहिजे होतं, त्यांनीच लावायला पाहिजे होतं, पण आम्ही आमच्या सहकार्याने लावलं. आयुक्तांची आमच्या ह्या फक्त विषयावर चर्चा झाली. आता तुम्ही पुण्याची परिस्थिती बघितली भीषण झाली. तुम्ही 18 वर्षाच्या खाली बारमध्ये मुला मुलींना तुम्ही दारू देता. ड्रग्सचा विषय मला वाटतं 1000 कोटीचे ड्रग्स पकडले गेले, अजून एक वर्ष पण नाही झालं. महिलांचे आता एका महिलेवर अत्याचार झाला. मला सांगा तो फॉर्सवाला ज्याने ठोकलं, त्याला निबंध त्याला सांगितलं, त्याचं काय झालं पुढे? रेल झाली आणि आपण त्याच्यावर काही हे पण नाही केलं, लक्ष पण नाही ठेवलं. तो निघाला, तो 2 लोकांना उडवलं त्यांनी. आपल्याकडे कसं आहे, दिवसाला आपल्याकडे बातमी येत जातं. ह्या गोष्टींवर कोण लक्ष ठेवणार की आधी काय झालंय? त्याच्यामुळे रूफटॉप बार्स बंद झाले, ठीक आहे, पण त्या मुलाचं काय झालं? निबंध लिहून निघाला. हे सगळ्यांच्या मुलांना अलाउड असणार आहे का? चुकून झालं तर कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे. संदर्भात सुद्धा ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढतीये कॉलेजमध्ये, मनसेच्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने होते गुन्हे. मला असं वाटतं की दबाव आहे सीपीवर, त्यामुळे हे सगळं होते. मी हेच म्हणून आज तुम्हाला फोन करायला की दबाव ही गोष्ट नसते. आम्ही पण दबाव देऊ शकतो, आम्हाला द्यायचा नाही. शेवटी ते पोलीस आयुक्त आहेत, ते त्यांचं काम करतात. त्याच्यामुळे कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे एवढीच माझी मागणी. पुणे शहरात असा शस्त्र घेऊन भीषण परिस्थिती फक्त आयुक्त काम केले आणि ते मी सगळं सांगून आलोय. मला वाटतं ते काम करणार आहेत. आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत जे आमच्या निदर्शनात मुद्दे आले. तुम्ही पण एक आम्हाला लिस्ट द्या. आम्ही पाठीशी राजकीय घालतात असं राजकीय मला वाटतं आमचं प्रेशर आल्यावर नाही करत. पुणे असेल, नाशिक असेल,
तुम्हाला सांगतो आम्ही एक लिस्ट बनवणार आहोत की हे सगळ्या कशा ह्या गोष्टी कशा बंद झाल्या पाहिजे. त्या तुम्ही लिगली करताय का ठीक आहे, पण तुम्ही 18 वर्षाच्या खाली जर लोकांना दारू देत असाल, ड्रग्ज देत असाल, आपल्या शाळेत मला वाटतं शाळेला 500 मीटर कॉलेजेसला 500 मीटर सोडून तुम्ही दारू किंवा सिगरेट किंवा पान विकू शकत नाही. हे असे किती आहे मी तुम्हाला लिस्ट देतो. साहेब काम करतात मात्र त्यांच्यावरच पुढे दाखल होत आहे. एकीकडे असं म्हणून या सगळ्या ट्रेसपासिंगचा होत आहे आणि आम्हाला गुन्हे घ्यायची सवय आहे. मनसे स्टाईल मध्ये उत्तर दिलं जाईल या सगळ्या गोष्टी. हे पहिलं आयुक्तांवर आहे. आयुक्तांनी काम केलं तर त्याची गरज पडणार.